नमस्कार, मी अमृतेश्वर स्वामी ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। तर पाहूया ताज्या घडामोडी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रात। आज आपण रेणापूर तालुक्यातील वरमवाडी या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत। महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमा यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या जिल्हा कार्यालय लातूर यांच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रेणापूर आणि यांच्या अंतर्गत रेणापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे बचत गट काम करत आहेत। खरं तर न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं म्हणतात, स्त्रियांना वेगळं असं काही अस्तित्व नसतं असं म्हणतात, परंतु बचत गटाच्या माध्यमातून एक खूप मोठी क्रांती झालेली आहे आणि याचं महत्त्व आता सर्वांना पटत आहे। तर आज आपण वरमवाडी या छोट्याशा गावामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांना जे मोफत गणवेश वाटप केला जाणार आहे, ज्या शाळा जिल्हा परिषदच्या आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केलं जाते आणि त्याचं काम म्हणजे शिवण्याचं काम या बचत गटांना मिळालेलं आहे। तर आपण पाहूया या बचत गटाच्या महिला कसं काम करतात। तर या महिला या ठिकाणी काम करत आहेत। या रेणापूर तालुक्यामध्ये 36 गावामध्ये 462 बचत गट आहेत। 5435 महिलांचं संघटन या बचत गटाच्या माध्यमातून होत आहे। 7483 गणवेश तयार केले जात आहेत आणि या गणवेश तयार करत असताना या महिलांना जे काम मिळालेलं आहे, जवळपास 146 महिला वेगवेगळ्या गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत। वरमवाडी या ठिकाणी हे जे 2 बचत गट काम करत आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मविष्णू महिला बचत गट आणि प्रेरणा महिला बचत गट काम करत आहेत। तर आपण त्यांना विचारूया की या महिलांना या योजनेबद्दल काय वाटतंय, या त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय। ताई, आपलं नाव सांगा। आपल्याला हे काम मिळाल्याबद्दल काय वाटतंय, काय समाधान वाटतंय? विद्यार्थ्यांचे बचत गट तयार झाल्यानंतर रेणापूर फाटा या ठिकाणी याचं गोडाऊन आहे। हे सर्व गणवेश तयार झालेले आहेत आणि त्याची पॅकिंग या ठिकाणी सुरू आहे आणि इथून प्रत्येक शाळेला हे गणवेश डिस्पॅच होतात आणि असं हे गोडाऊन या ठिकाणी आपण पाहत आहे। महाराष्ट्रामध्ये समाजाचा अर्धा भाग महिलांचा आणि त्यामुळं महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना आणि त्यामुळे यांना प्रोत्साहन मिळत आहे। या ठिकाणी गणवेश तयार होत आहेत आणि याचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे। महिला बचत गटाचं या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमा महाराष्ट्र शासन अंगीकृत जिल्हा कार्यालय लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रेणापूर याच्या CMRC व्यवस्थापक उषा अर्जुन दुमने या ठिकाणी आपलं मनोगत सांगत आहेत। या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काय वाटतं? नमस्कार सर, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत
सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रेणापूर, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर, 9 तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत हे आमचे रेणापूर तालुक्यामध्ये आम्ही 36 गावातून 462 बचत गट आहेत. 5643 महिलांचं संघटन आहे. आम्ही बचत गट स्थापन करतोय, परंतु बचत गट स्थापन करत असताना बचत गट स्थापन करणे आणि कर्ज मिळवून देणे एवढाच उद्देश नसून महिलांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्याचे आमच्याकडं संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करत आहे. हे सर्व काम आमचं लक्षात घेऊन जो आमच्यावर विश्वास टाकला आहे शासनाने आणि आमच्या रेणापूर तालुक्यासाठी 7483 जिल्हा परिषद शाळेचे गणवेश शिवण्यासाठी दिलेले आहेत, ते आम्ही 146 महिलांना वाटप केलेले आहेत आणि आमच्या महिलांनी पूर्णपणे ते शासनाने जो आमच्यावर विश्वास संपादन केलेला आहे तो विश्वास पूर्ण करून जे गणवेश दिलेले आहे ते काम आम्ही एकदम व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे. आणि बचत गटाच्या माध्यमातून जे महिलांना शिवणकामचं काम दिलेलं आहे असं शासनाने आम्हाला वारंवार सहकार्य करावं. शासनाचे मी मनापासून धन्यवाद मानतो. या प्रसंगी ब्रह्म विष्णू महिला बचत गटाच्या माने राणी हनुमंत, रोहिणी बिभीषण बरिदे, ठकू धोंडीराम शिंदे, तर प्रेरणा महिला बचत गटाच्या माने कल्पना सुग्रीव, माने मंगल शेषेराव, माने पूजा बाळासाहेब यांची उपस्थिती होती. या बचत गटाच्या माध्यमातून आरोग्य जागृतीचे कार्यक्रम, महिला संघटनाचे कार्यक्रम, निर्धूर चुली वाटप, त्याचप्रमाणे विविध स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात आणि समाज जागृतीचं काम केलं जातं. या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.